नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मुलगा इन USA नवीन भागात. तर आज आपण बघणार आहोत वॉशिंग्टन DC पार्ट 2. पार्ट 1मध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या, ज्यामध्ये आपण बघितलं वॉशिंग्टन मॉन्युमेंट, लिंकन मेमोरियल, काइस्ट फेस्टिवल, स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ हिस्ट्री अँड नॅचरल रिसोर्सेस. सो खूप धमाल केली आपण ते बघून. आज आपण पार्ट 2 एक्सप्लोअर करणार आहोत वॉशिंग्टन DCचा. पार्ट 2मध्ये आपण बघणार आहोत चेरी ब्लॉसम ट्रीज, ज्यासाठी या वॉशिंग्टन DCला सर्वजण व्हिजिट करतात या पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये. तर आपण खूप साऱ्या चेरी ब्लॉसम ट्री ॲट द सेम पॉईंट बघणार आहोत, जे की आहे मार्टिन लुथर ज्युनियर किंग मेमोरियल या ठिकाणी. त्याच्यानंतर आपण वॉर्प DCला जाणार आहोत, तिथं एक म्युझिक फेस्टिवल आहे, तिथं कसं मजा दिसते ते बघणार आहोत. आपण दुसऱ्या दिवशी आपण बघणार आहोत आपल्या व्हाईट हाऊस, जे की सध्या आपले ट्रम्प दादा तिथे सध्या राहतात त्या व्हाईट हाऊसमध्ये. आणि खूप मूवीजमध्ये सिरीजमध्ये आपण ते व्हाईट हाऊस बघतो, न्यूजमध्ये पण बघतो. तर ते प्रत्यक्षदर्शी कसं दिसतं ते आज आपल्याला बघायला भेटेल, आणि कशी तिथे सिक्युरिटी, काय काय गोष्टी आजूबाजूला आहे ते सगळं आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. सो लेट्स गो. आजचं आपलं पहिलं डेस्टिनेशन आहे मार्टिन लुथर किंग ज्युनियर मेमोरियल. ही जागा आहे अमेरिका देशाच्या एका महान नेत्याची, ज्यांचं नाव आहे डॉक्टर मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांची. ते एक थोर मानवाधिकार चळवळीचे नेतृत्व करणारे विचारवंत आणि वक्ते होते, आणि त्यांनी वर्णद्वेषाविरुद्ध आणि समानतेसाठी अखंड संघर्ष केला. हे स्मारक 2011 साली जनतेसाठी खुले करण्यात आले. हे स्मारक म्हणजे एक खडकात कोरलेली डॉक्टर किंग यांची भव्य मूर्ती, जी एकदम त्यांच्या प्रसिद्ध भाषणातल्या ओळीवर आधारित आहे, जे आहे की आउट ऑफ द माउंटन ऑफ डिस्पेअर अ स्टोन ऑफ होप. अर्थात नैराश्याच्या पर्वतातून आशेचा एक दगड उभा राहतो. आता आपण आहोत टायडल बेसिन या एरियामध्ये, आणि बघू शकता समोर नॅशनल मॉन्युमेंट दिसते, आणि त्याच्यासमोर सुंदर अशी चेरी ब्लॉसम ट्रीची रांग दिसते, आणि पाण्यामध्ये सुद्धा त्यांची जे पाकळ्या सुद्धा पडलेलं दिसतं, आणि सगळीकडं चेरी ब्लॉसमचं ट्रीज दिसत आहे. सगळं असं व्हाईट पिंकिश कलरच्या ट्री फुलांमुळे एकदम भरून गेलेलं दिसतंय. आणि हा 2 वीकच ह्या फुलांचं अस्तित्व असतं, त्यामुळे तिथे खूप गर्दी असते त्या बघायला, आणि फोटोज वगैरे खूप सुंदर आहेत त्यामुळे येतात. त्यामुळे तुम्ही बघू शकता की सगळे लोक फुलं बघायला आणि फोटोज काढायला आतुर झालेले दिसत आहे, आणि खूप गर्दी होती त्या दिवशी. त्यामुळे तुम्ही बघू शकता सगळीकडं खूप लोक दिसत आहे. असं फुलांच्या खालून जाताना असं वेगळ्या निसर्गाचा अनुभव येतो, आणि असं वरती बघितलं आजूबाजूला सगळीकडे बघत गेलं की फुलं सगळीकडे दिसतात. तर एक अविस्मरणीय क्षण होता तो. संपूर्ण वसंत ऋतूमध्ये जेव्हा वॉशिंग्टन DC गुलाबी आणि पांढऱ्या फुलांनी नटलेलं दिसतं, ते दृश्य केवळ नजरेस नव्हे तर आत्म्यालाही सुखावतं. पण या झाडामागचा इतिहास किती जणांना माहिती आहे, तर बघूया इतिहास. ही कहाणी सुरू होते 1912 साली, जेव्हा जपानच्या टोकियो शहराने अमेरिकेला मैत्रीचे प्रतीक म्हणून 3020 चेरी ब्लॉसम झाडं भेट दिली. ही भेट म्हणजे 2 राष्ट्रांमधील सौहार्द, शांतता आणि परस्पर प्रेमाचं प्रतीक होती. सुरुवातीला ही झाडं टायडल बेसिन या भागात लावण्यात आली होती, त्यामुळे आपल्याला दिसतं की इथे खूप सारी चेरी ब्लॉसमच्या ट्रीज आहेत. काही वर्षानंतर ही झाडं इतकी लोकप्रिय झाली की लोक खास या फुलांचा नजारा पाहायला हजारोच्या संख्येने येऊ लागले, जे की आपण सगळीकडे बघू शकतो. आजही दरवर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात इथे नॅशनल चेरी ब्लॉसम फेस्टिवल साजरा केला जातो. हा उत्सव केवळ फुलांचा नसून तो जपान आणि अमेरिकेमधील मैत्री, सौंदर्य आणि शांततेचा उत्सव आहे. हे झाडांची खास गोष्ट म्हणजे ही फुलं फार काळ टिकत नाही, फक्त 7 ते 10 दिवस. त्यामुळे बहारच्या काळात इथे येणं म्हणजे एक निसर्गाशी एकरूप होण्याचा अनुभव असतो. टायडल बेसिनच्या अराउंड फिरत असताना एक लेडी दिसली, जी लाईव्ह पेंटिंग करत होती.
आणि तिचं पेंटिंग खूप सुंदर होतं. ते बघू शकता की तिने चेरी ब्लॉसम ट्रीज आणि बोट, पाणी या सगळ्यांचं चित्रण तिने त्या पेंटिंगवर रेखाटलं होतं आणि खूप सुंदर दिसत होता आणि तो नजारा पण खूप अप्रतिम होता आणि तिचं डेडिकेशन पण दाखवत होतं की ती किती मन लावून ती पेंटिंग बनवते आहे. हे आहे फ्रँकलिन डेलानो रूझवेल्ट मेमोरियल. हे स्मारक अमेरिकेचे 32वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांच्या स्मरणार्थ उभारलं गेलेलं आहे. ते 1933 ते 1945 या कालखंडात राष्ट्राध्यक्ष होते आणि विशेष म्हणजे अमेरिकेच्या इतिहासातील एकमेव राष्ट्राध्यक्ष ज्यांनी 4 वेळा निवडून येण्याचा विक्रम केला. चेरी ब्लॉसम ट्रीजच्या मधून चालण्याचा अनुभव एकदम मूवीसारखा होता. जे असं वाटतं की मी एखाद्या जापनीज किंवा एखाद्या मूवीमध्ये मी मूवीचा पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये मी हे सगळं बघतोय. असं की टी व्हीत न बघते मी असं लाईव्ह या सगळ्या गोष्टी बघतोय. तर तो अनुभव म्हणजे शब्दात सांगता येणार असा होता आणि एकदम वेगळा अनुभव आणि ज्यामुळे ते फुलं बघून खूप छान वाटलं. नेक्स्ट पॉइंट ऑफ अट्रॅक्शन आहे जॅपनीज पगोडा. ही एक 4 शतकातील पारंपरिक जपानी शैलीतील दगडी पगोडा आहे. तब्बल 7.5 टन वजनाची ही मूळ पगोडा कॉंगोजी या बौद्ध मंदिराजवळ कोरलेली होती आणि त्यानंतर तिला अमेरिकेत आणून इथे बसवण्यात आलं. 5 मजल्यांची ही पगोडा म्हणजे जपानी बौद्ध वास्तुकलेचं उत्कृष्ट उदाहरण आहे. अशा प्रकारे आपली चेरी ब्लॉसमचे टूर आणि दिवस दोन्ही संपले आहे. तो खूप छान दिवस होता आणि खूप काही गोष्टी बघायला भेटल्या. स्पेशली फुलांच्या सानिध्यात राहायला भेटलं. तर आता आपण जाऊया पुढच्या डेस्टिनेशनला, जे की आहे वॉशिंग्टन DC वॉर्फ. हेलो एवरीवन. सो आज का दूसरा दिन है. तो कल बहुत मज़ा आया. कल बहुत भीड़ थी. मैंने इतनी भीड़ यूएस में कभी देखी नहीं थी. कल बहुत सारे फेस्टिवल थे, जैसे काइट फेस्टिवल था, चेरी ब्लॉसम का फेस्टिवल था. तो पूरा कियोस्क था और बहुत ही भीड़ थी. तो आज दूसरा दिन. आज जैसे हमने एंट्री किया तो बहुत ही कम, मतलब थोड़े कम लोग हैं एज़ कम्पेयर टू कल. तो अच्छा लग रहा है. और अभी हम कैपिटल बिल्डिंग के सामने खड़े हैं. तो कल हमने वो म्यूज़ियम कवर किया, फिर नेशनल मोन्यूमेंट कवर किया, फिर हम वॉर्फ पे गए. तो वो सब देखने में बहुत बड़ा मज़ा आया. और फायरवर्क्स भी अच्छा था, थोड़ा म्यूज़िक था, वो भी हमने बहुत अच्छे से एंजॉय किया. तो आज हम जो कल चीज़ें हम रह गई थी, जो हमारे आइटिनरी में सेकेंड डे पे लिखी गई है, जो हमारे आइटिनरी सेकेंड डे का पार्ट है, वो हम आज कवर करने वाले हैं. सो आज हमने कांग्रेस लाइब्रेरी देखी, जो बंद थी. ये भी बंद है, लेकिन बाहर से देखने के लिए भी बहुत अच्छा लगता है. सो वी आर गोइंग टू सी दैट. सो लेट्स सी आज का दिन कैसा जाता है और क्या क्या देख सकते हैं आप. थैंक यू. नाउ वी आर एट द कैपिटल बिल्डिंग और अब नज़ारा देख सकते हैं आसपास का. सब बड़ी बड़ी बिल्डिंग दिखाई दे रही है और ये हमारे सामने वो कैपिटल बिल्डिंग.
और यहाँ पे वो सब अलग अलग टाइप की बिल्डिंग्स है। यहाँ पे लाइब्रेरी ऑफ कांग्रेस, ये सब चीज़ें आपको देखने को मिलेगी। और यहाँ पे भी आप चेरी ब्लॉसम के पेड़ देख सकते हो और देख सकते हो फूल कितने अच्छे दिख रहे हैं। एवरीथिंग लुक्स सो नाइस। आजचा आपला पहिला पॉईंट आहे लायब्ररी ऑफ काँग्रेस। हे जगातील सर्वात मोठे आणि सगळ्यात जुने राष्ट्रीय ग्रंथालय आहे। हे वॉशिंग्टन DC येथे अमेरिकेच्या काँग्रेसच्या सेवेसाठी 1800 साली स्थापन करण्यात आलं होतं। ही लायब्ररी एक्सप्लोअर करण्यासाठी आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते, पण आम्ही लास्ट मोमेंटला ट्रिप बुक केल्यामुळे आम्हाला अपॉइंटमेंट नाही भेटली। तर आणि आज रविवार असल्यामुळे ही लायब्ररी बंद असते, त्यामुळे आपल्याला फक्त बाहेरूनच बघायला भेटते। यामध्ये सुमारे 1.2 कोटी पुस्तकं, हजारो नकाशे, चित्र, ऐतिहासिक दस्तावेज आणि डिजिटल सामग्री संग्रहित आहे। हे ग्रंथालय केवळ अमेरिकेतील नाही तर संपूर्ण जगातील माहितीचा खजिना समजलं जातं। लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये विविध विषयांवरील पुस्तके, शोधपत्रे, संगीत, चित्रपट, भाषांतर आणि इतिहासाची नोंद ठेवली जाते। ही ग्रंथालयाची भव्य वास्तू आणि सजावट पाहण्यासारखी आहे। विशेषतः थॉमस जेफरसन बिल्डिंग हे मुख्य इमारत आहे, जिथे भिंतीवर सुंदर चित्रकला आणि भव्य शिल्पे पाहायला मिळतात। Look at the car. Nice car. नेक्स्ट पॉइंट आहे युनायटेड स्टेट कॅपिटॉल। ही इमारत म्हणजे अमेरिकन लोकशाहीचं प्रतीक आहे। इथेच अमेरिकेचं काँग्रेस म्हणजेच सेनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्स या 2 संसदगृहांचं कामकाज चालतं। या इमारतीचं बांधकाम 1793 मध्ये सुरू झालं आणि ते अनेक टप्प्यात पूर्ण झाली। कॅपिटलची सर्वात ओळखण्याजोगी खूण म्हणजे तिचा मोठा पांढरा शुभ्र घुमट, जो लांबूनही सहज दिसतो, जो आपण काल आणि आज दोन्ही दिवशी बघितला, लांबून पण दिसत होता। या वस्तूचं आंतरिक सौंदर्य तितकंच प्रभावी आहे। भिंतचित्र, शिल्पकला आणि इतिहास सांगणारे भव्य सभागृह पाहताच खरंच आपल्याला थक्क व्हायला होतं। इथं रोटुंडा नावाचं एक गोल सभागृह आहे, जिथे अमेरिकेच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण प्रसंग चित्ररूपात दर्शविला आहे। युनायटेड स्टेट कॅपिटल केवळ राजकारणाचं केंद्र नाही, तर ते लोकशाही, स्वातंत्र्य आणि नागरिकांच्या हक्काचं प्रतीक आहे। प्रत्येक अमेरिकन अध्यक्षाची शपथविधी समारंभही याच इमारतीसमोर पायऱ्यांवर होतो। पर्यटकांसाठी कॅपिटल टूर देखील उपलब्ध आहे, जिथे मार्गदर्शकासोबत ही वास्तू आणि अमेरिकन इतिहास समजून घेता येतो। Look at this cherry blossom. Wow, really cinematic. आता आपण बॅक साईडला आलो कॅपिटलच्या। मला ते काय दोन्ही पण साईडनी सेम दिसतं। ही बॅक इथे, ती बॅक इथे कळालं नाही। आय थिंक ती बॅक आणि ही फ्रंट आहे, किंवा दोन्ही पण फ्रंट आहे किंवा दोन्ही पण बॅक आहे। दोन्ही साईडनी नजारा एकदम सुंदर आहे।
फक्त या साईडने बघितलं तर आपल्याला 360 बघितलं तर ऑपोजिट साईडला पूर्ण लिंकन मेमोरियलपर्यंत तो गार्डन दिसतं, मध्ये नॅशनल मॉन्युमेंट पण दिसतं समोर आपल्याला. आणि इथं मोस्ट ऑफ द टाईम इथे काही ना काही प्रोटेस्ट वगैरे चालला असतो. आम्ही गेलो तेव्हा पण तिथं काही लोक काही प्रोटेस्ट करत होते. So we are going to Bindas Bowls and Rolls. Looks like they have vada pav. Let's get the vada pav. Hey, vada pav त्यांच्याकडे. हे इंडियन फ्युजन रेस्टॉरंट बघायला भेटलं, जिथे मेक्सिकन स्टाईल आणि इंडियन पदार्थ तिथं दिसले. ते तुम्ही पाहिजे तशा करीज चूज करून त्याला चिपोटलेसारखं घेऊ शकता. तर युनिक कन्सेप्ट होता, आवडला. आणि सगळं काही असं छान डेकोरेशन, इंटेरियर वगैरे खूप सुंदर होतं. वी ऑर्डर पनीर कोरमा बॉल विथ कम विथ राईस अँड वी टूक सम चवळीची भाजी अँड सम सॅलड. लुक्स गुड. आता आपण निघालो आहोत व्हाईट हाऊसकडे. आणि व्हाईट हाऊसला जाताना खूप साऱ्या बिल्डिंग्स वगैरे दिसतात. आणि ज्या बिल्डिंगी मोस्टली इथल्या सरकारी ऑफिस म्हणून ऑफिसच्या बिल्डिंगी दिसतात. इथं ते सगळे कामकाज चालतात. आणि काही काही युनिक बिल्डिंगी पण आपल्याला बघायला भेटतात. आता आपण आहोत व्हाईट हाऊसच्या जवळच्या एरियामध्ये, जिथे आपल्याला वेगवेगळ्या बिल्डिंग्स बघायला भेटत आहे. आणि आजूबाजूला काही मेमोरियल्स पण आहे. The security of the White House. The special road for So now we are at the White House area. यहाँ पे नज़ारा देख सकते हो आजू बाजू. Finally at in front of the White House. Look at the security and the big lawn there. So nice. So many good flowers. We are almost at the front side of the White House. So let's go there. फायनली आपण व्हाईट हाऊसच्या समोर आलो आहोत. आणि हा व्ह्यू आपण मोस्टली सगळ्या न्यूजमध्ये वगैरे आपण बघत असतो. ते दाखवत असतं व्हाईट हाऊसबद्दल जी काय माहिती, अमेरिकेत जे काही घडामोडी होता तेव्हा हा सीन मोस्टली ते दाखवतात. आणि याच्या समोर अशी ब्लॅक कलरची रेलिंग आहे. इथे येऊन तुम्ही बघू शकता व्हाईट हाऊस बाहेरून. आणि समोर बघू शकता लोक असे उभे, काही लोक फोटोज काढताय. तर हा नजारा आपण इथून एन्जॉय करू शकतो. आहे ते व्हाईट हाऊस, जिथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहतात. आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहे डोनाल्ड ट्रम्प, जे आपले ट्रम्प तात्या आहे, ते इथंच राहतात. व्हाईट हाऊसचं बांधकाम 1792 साली सुरू झालं आणि 1800 पूर्ण झालं. अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन ॲडम्स हे राहणारे पहिले अध्यक्ष होते. ही इमारत निओ क्लासिकल शैलीत बांधलेली आहे आणि त्याच्या भव्यतेमुळे ती पाहणाऱ्याला क्षणभर थांबून बघायला लावते. तर अशा प्रकारे आपली वॉशिंग्टन DC ट्रिप संपत आहे. आणि आता बघूया आपण या ट्रिपमधले काही ग्लिम्प्सेस. इंडिया जैसे यहाँ पे लोग पानी में ठेले लगते हैं, पानी वगैरह आइसक्रीम के, और यहाँ पे एंटरटेनर लोग बैठे रहते हैं यहाँ पे.